तर हैदराबाद गॅजेट संदर्भात काढलेल्या GR वरून अजूनही खलबत जी आहे ती सुरू आहे। छगन भुजबळांना त्याचा विरोध पाहायला मिळतोय। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद होतोय का अशी देखील एक चर्चा पाहायला मिळते आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मराठा आरक्षण संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। कोर्टाने काहीही निर्णय देण्यापूर्वी आमचं मत ऐकून घेण्याचा कॅव्हेटमध्ये उल्लेख। ओबीसी नेत्यांकडून GR विरोधात कोर्टात जाण्याच्या भूमिकेनंतर खबरदारी। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक। भुजबळांच्या GR मधील काही शब्दांना आक्षेप। ओबीसीला फटका बसणार। GR वरून भुजबळांचा दावा। तर ओबीसी आरक्षणाला काहीच धोका नाही। भुजबळांना काही गैरसमज असतील तर भेटून दूर करू। विखे पाटलांकडून स्पष्ट। कागदोपत्री कुणबी नोंद आहे त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं। प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांच्या कुणबी नोंदींचा पुरावाही द्यावाच लागेल। ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टता। छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा। भुजबळांना जेलमध्ये घाला मनोज जरांगेंची मागणी। भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं जरांगेंचा टोला। कुणबी नोंदी असलेल्यांबद्दल आक्षेप नाही, मात्र मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नये। ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये पंकजा मुंडेंची भूमिका। छगन भुजबळांच्या नाराजीवरही भाष्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळांचा एकत्र विमान प्रवास। मराठा आरक्षणावरील GR वरून भुजबळांच्या नाराजीची चर्चा असताना भेटीला महत्त्व। फडणवीस मराठ्यांचा रोष उडावून घेणार नाहीत। मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना आरक्षण देतील। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना गॅजेटियरच्या आधारे दाखले देतील। मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। गुणरत्न सदावर्तेंनी घेतली ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। ओबीसी उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर सदावर्तेंनी घेतली बावनकुळेंची भेट। हैदराबाद गॅजेटियर नंतर सातारा गॅजेटवरती आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश। मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे दिले आदेश।